हॅलो फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे आलू वडी. आलू वडीसाठी आपण घेतोय 4 चमचे चण्याचं पीठ, 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, ती वाटी चिंच गुळाचं पाणी. हे सगळे मसाले आणि चण्याचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण आता आपलं रेडी झालेलं आहे, ते मी आता बाजूला ठेवते. आळूवडीसाठी आपण घेतलेलं आहे 1 अळूचं पान. इथे मला सांगायला आवडेल की अळूची पानं मार्केटमधून विकत घेताना ह्या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा की अळूचे पान जे असतं ते खूप डार्क ग्रीन असतं आणि सेकंड म्हणजे त्याचं डेट असतं हे डार्क कलरचं असतं आणि त्या पानाला बॉर्डर असते साईडला. तर पानं जेव्हा घ्याल तेव्हा ह्या गोष्टी नक्की चेक करा आणि नंतरच अळूची पानं विकत घ्या. अळूच्या पानाचं डेट आणि छोट्या छोट्या ज्या पानाच्या शिरा आहेत त्या कट करून घ्या. आता हे जे पान आहे ते मला गावावरून आईने पाठवलेलं आहे. तर ते गावचं पान आहे त्यामुळे ते एकदम फ्रेश आहे आणि मोठं पण आहे. तर हेच मी पान आता आळूवडीसाठी यूज करणार आहे. दोन्ही पानाला चण्याचं पीठ व्यवस्थित लावून घ्या. नंतर त्या पानांना चोही बाजूनी व्यवस्थित फोल्ड करून वडीसाठी रोल तयार करून घ्या. रोल करत असताना हलक्या हाताने न करता थोडं प्रेशर देऊन व्यवस्थित पान फोल्ड करून घ्या. हा रोल आता आपला तयार झालेला आहे. त्यानंतर त्या रोलला तेल लावून घ्या. तयार केलेले रोल 15 मिनिटं वाफेवरती शिजू द्या. पाहू शकता तुम्ही 15 मिनिटं वाफवल्यानंतर ते पान आणि त्या पानाच्या आतील मसाला मस्त असं शिजलेला आहे. तर त्याचे आता आपण वड्या कट करून घेऊयात. पानाचा रोल व्यवस्थित वाफवून थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या काढून घ्या. आणि ह्या वड्या फ्रायसाठी आता रेडी झालेल्या आहेत. तयार केलेल्या वड्या मंद आचेवर व्यवस्थित दोन्ही साईडनी फ्राय करून घ्या. 20 मिनिटं फ्राय केल्यानंतर तयार आहेत आपल्या कुरकुरीत आळूवडी. आळूवडीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसंच माझ्या चॅनलवरती अजूनही काही रेसिपी आहेत जसं की ओल्या नारळाचे लाडू, उकळलेल्या अंड्यांची भाजी, उकळलेले मोदक रेसिपी. तर ह्या रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर तिथेच क्लिक केल्यावर तुम्हाला ह्या रेसिपी पाहता येतील. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.